ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। सांगली सातारा विधान परिषदेसाठी 99.89% मतदान, 895 पैकी 894 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क। सांगली सातारा स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली। महायुतीचे धैर्यशील कदम, महाविकास आघाडीचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष उमेदवार किशोर धुमाळे यांच्यात ही निवडणूक होत आहे। सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत झालेल्या मतदानात दोन्ही जिल्ह्यातील 895 मतदारांपैकी 894 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। त्यामुळे तब्बल 99.89% मतदानाची नोंद झाली आहे। केवळ विटा येथील एका मतदाराने मतदान केले नाही। सांगली जिल्ह्यातील 423 मतदारांसाठी 5 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती। वाळवा, मिरज, तासगाव, जत आणि सांगली येथील केंद्रावर मतदान शांततेत पार पडले। जिल्हा प्रशासनाच्या नियोजनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले असून निकालाकडे राजकीय वर्तुळाचं मात्र लक्ष लागून राहिलेलं आहे। दरम्यान मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी सांगितलेलं आहे की आमचाच आमदार। सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।